नमस्कार मित्रांनो, परवा दिवशीच मैदान होतं हिंद केसरीचं. पैरं हळूहळू समजायला लागलेत लोकांना आणि एक मोठे पैरे या मैदानात होतील. सगळेजण प्रत्येकजण टॉपच्याच पैऱ्यात येतो. एक पैरा बघूया, टॉपचाच पैरा आहे. चिमण्याचा पैरा, चिमण्या आणि शाकीरबाईंचा राजा पळताना दिसेल बरं का. कारण की आता ही जोडी का सगळ्यांना सांगतो, ही जोडीच का. चिमण्या थोडासा आजारातून थोडासा बरा झाला आहे आणि तो तिकडेच होता आणि तो आजारातून उठला आहे आणि आता तो पाहण्यासाठी सज्ज झाला आहे. तो तत्पूर्वी लोकांनी हे एक महिन्यापूर्वीच बॅनल पडले आहेत आणि हे बॅनल जे आहेत ते सगळ्यांनी बघितलेले आहेत. त्याच्यामुळे आता जो तो टॉपच्या पायऱ्यामध्ये जुंपलेला आहे आणि राजासोबत दिसू शकतो चिमण्या आपल्याला. शाकीरबाईचा राजा आणि चिमण्या चांगली गाडी पळेल. बघूया काय होतं आहे काय नाही. खूप छान गाडी पळेल. 2 नंबरचा पायरा सौ उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड, मथुरा फार्म चिंचाळे यांचा कंदूरचा राजा आपल्याला नानांच्या राजासोबत दिसणार आहे असं चित्र स्पष्ट होईलच आहे. आतली खबर आहे. बघूया, एक चांगला पायरा आहे हा सुद्धा आणि चांगली गाडी पळेल. दोन्ही राजाची राजा कंदूरचा दोन्ही खांदी पळतो. नानाचा तर राजा तर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, पब्लिकचा बेताज बादशाह येतो 3 फेऱ्याच्या मैदानामधील. हा सुद्धा एक चांगला आणि टॉपचाच पायरा आहे. ही सुद्धा चांगली गाडीवरती ड्रायव्हर आप्पा ड्रायव्हर कारोंडेकर असतील की बघूया काय होते. 3 नंबरचा पायरा, 3 नंबरचा पायरा सगळ्यात मोठा आहे. ही जोडी फलटणमध्ये एक मैदान झालं होतं, फलटण तालुक्यामध्ये. त्या मैदानामध्ये पब्लिकनं पळाली गाडी आहे. काळ्या मातीच्या रानातली जोडी आहे बरं काही आणि चांगली जोडी पळते. हरण्या 722 आणि वैभव कदम यांचा बोला. चांगली गाडीला स्पीड लागलेलं, पब्लिकनं नंबर करणं म्हणजे काय चेष्टा नाही बरं का. आणि चांगल्या बैलांना एवढं सोपी गोष्ट नाही, जमत नाही, परंतु या जोडीनं ती कामगिरी केलेली आहे. बघूया काय करते ही जोडी. 4 नंबरचा पायरा आता हे सगळ्यांना समजला आहे. सचिन आहे, सचिन आणि वेगाचा शेवट सारजा आहे बरं का. सकाळी वेगळाच होता सांगितलेलं, वेगळा हा पैरा जमला आहे. सचिन आणि वेगाचा शेवट आता का, कारण की ही जोडी ज्या ठिकाणी पळाली त्या ठिकाणी गोलाला मिळवला. 1-2 नंबर मिळवलेलाच आहे. काही ठिकाणी गाडी फॉल्ससुद्धा झालेली होती. आता सगळ्यांना एक उत्सुकता असेल की मथुरसोबत सचिन होता, पण नाही, मथुरचा पैरा एक वेगळाच आहे. तुम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे. मथुरचा कोण आहे पैरा, सगळ्यांना उत्सुकता लागली, ती उत्सुकता पूर्ण करेनच मी. पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सारजा आणि सचिन, हिंद केसरी सचिन आपल्याला पाळताना दिसेल जोडी. 5 नंबरचा पैरा रायना, किरण अप्पांचा रायना, जो आत्ता सध्या महाराष्ट्राला माहिती आहे काय चीज आहे, दोन्ही खांदी पळतो असा रायना शाकीरबाईंच्या सम्राटसोबत दिसेल. आता म्हणतील की रायना शाकीरबाईच्या सम्राटसोबतच का, सांगतो. लिंबचं मैदान होतं. लिंबच्या मैदानामध्ये राजाला पैरा मिळत नव्हता, परंतु किरण अप्पांनी योग्य नियोजन केलं आणि शाकीरबाईंच्या राजाचा पैरा एक त्यांच्या एक ओळखीच्या नंदीसोबत करून दिलं. राजा चांगला पळाला आणि तो सुद्धा नंदी चांगला, परंतु सेमीला हार झाली होती. परंतु राजाचे आणि शाकीरबाईंचे आपल्या किरण अप्पांचे आणि राजाचे मालक जे शाकीरबाई आहेत त्यांचे संबंध चांगले आहेत आणि त्यांच्या दावणीतला सम्राट चांगला नंदी आहे आणि रायनासुद्धा चांगलाच नंदी आहे आणि हीच कॉम्बिनेशन जुळेल, 100% जुळेल ही कॉम्बिनेशन. 6 नंबरचा पैरा, पब्लिकनं गाडी 2 वेळा पाळली आणि 2 वेळा या गाडीनं पब्लिकनं पळून 1 नंबर केलेला आहे. कदाचित ही जोडी 100% आपल्याला दिसणार आहे. कारोंडेकरांचा चिक्या सगळ्यात एक टॉपचाच पैरा आहे. कारोंडेकरांचा चिक्या आणि अवतार पवार यांचा अर्जुन. आता ही जोडी का सगळ्यांनी सांगतो. पुणे भागामध्ये मैदान 2 वेळा झालं आणि 2 वेळा ही गाडी पळाली. दोन्ही वेळा गाडी पब्लिकलाच लागली होती आणि त्या दोन्ही वेळेला या पब्लिकनं गाडी काढलेली आहे. कदाचित ही गाडी काळ्या मातीला चांगली पळली. एकदा काळ्या मातीला पळाली, एकदा लाल मातीला गाडी पळाली होती पुण्यामध्ये आणि ह्याच पैरा होऊ शकतो. दोन्ही नंदी टॉपचे आहेत. मैदान हिंद केसरीचं आहे, त्याच्यामुळे प्रत्येकजण टॉपच्याच पैऱ्यात येणार आहे आणि प्रत्येकजणाला 1 नंबरचा मानकरी व्हायचं आहे. पैशाला महत्त्व नाही आहे, परंतु हिंद केसरी शेवटी मान तो महत्त्वाचा असतो. 5 लाख रुपये जरी बक्षीस असेल ते नको आहे कोणाला. 1 नंबर हिंद केसरी पाहिजे किताब. 7 नंबरचा पैरा गर्णिकेकरांचा राजा आणि 4x4 कबालीच पळेल. ही जोडी कोळ्याच्या मैदानामध्ये चांगली पळाली होती
आणि हाच पायरा मला वाटते होईल. आता हा पायरा का होईल, काळ्या मातीला गाडी चांगली पळते आणि नशीब फक्त साथ नाही दिलं, गाडी पब्लिकनं लागली होती. हे मी पैरे घेतलेत कसे काय, काळ्या मातीच्या राहण्याचे घेतलेले. ही काळ्या मातीला गाडी चांगली पळते ह्या आणि मला वाटतं ही गाडी चांगलीच पळेल, 100% पळेल. आणि बघूया कशा कमालीची गाडी पळते ही घरणीकरांचा राजा. आणि 4x4 कापाले चांगली गाडी पळेल. 8 नंबरचा पायरा. आता 8 नंबरचा पायरा वेगळा झाला आहे. हिंगोलीचा सर्जाचा लखनचा पायरा तो नाही. काळ्या मातीचा पायरा हा चांगला आहे. गाडी ज्या वेळेला मी पळाली त्या वेळेला एक गाडीने चांगलाच नंबर केला आहे. संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि लखनसोबत आपल्याला 10 सरकार यांचा सर्जा जोडी दिसणार. गाडीवरती दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्तीकर असतील. पायरा सर्जाचा हिंगोलीकरांच्या लखनसोबत होता, परंतु काही कारणास्तव तो कॅन्सल झाला आहे. हा पायरा आहे, टॉपचा पायरा आहे हा. 9 नंबरचा पायरा मेहरबान पळणार नाही असं माहिती मिळते की तो आजारी आहे. त्यांच्या मालकाने सुद्धा सांगितले. मग भुंगा कोणासोबत पळणार आहे, भुंगा पळतो हिंगोलीच्या सर्जासोबत आणि गाडीला लई स्पीड लागणार आहे आता. कारण की मिलिंद शेट यांची एवढी मोठी ओळख आहे ती सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की शेवटी बघा त्यांचा बैल पळतोय म्हणून एवढे टॉपचे पैरे मिळतात. त्याचा बैल पळतो ना त्याला पैरे मिळतातच. आणि एक टॉपचाच नियोजन आहे भुंगा आणि हिंगोलीचा सर्जा फिक्स समजा. 10 नंबरचा पैरा आहे. आता सगळे मला कमेंट्समध्ये बोलतील, बोला आता काय शेवटी बोलाय तुमचं बोलू शकताय. घोटचा सर्जा आणि मल्हार 11-11 ही जोडे. आता बकासूर बरोबर का नाही सांगतो, सगळं सांगतो. काळ्या मातीला ही गाडी चांगली पळते आणि काळ्या मातीचं रान ज्यावेळेस असतं ना त्यावेळेस एक ताकदीचा बैल आणि एक छोटा बैल असे कॉम्बिनेशन जुळलं पाहिजे. काय आता काय सांगतो, आता सगळे म्हणतील की मागच्या वर्षी कळंबीच्या शंभूनं आणि चिमण्यानं कशी काय गाडी 1 नंबर केली होती. चिमण्या थोडासा हलका होता तब्येतीनं, शंभू थोडासा तब्येतीनं जास्त होता. इथं कसं आहे नरमादी गाडी लागते. काळ्या मातीच्या रानामध्ये एक बैल चांगला पळायला पाहिजे स्पीडनं आणि जरी हलका पळाला असला तरी बाकीचा एक ताकदीचा बैल पाहिजे. त्याच्यामुळं गाडी सान वडत नेते ती. असं होतं काळ्या मातीच्या रानात आणि या मातीच्या रानामध्ये जमीन आसमान फरक आहे. असं कुणीही पळू शकतं, पण काळ्या मातीच्या रानामध्ये कसं लागतो थोडासा. ही जोडी पळेल मला वाटतंय. घोट सर्जन मल्हारचीच सुंदर समाजसेवक संतोष तोडकर यांचा मल्हार जो आहे 92 लाखाची खरेदी आणि ती एका दावणीला दोघेसुद्धा आहेत. त्याच्यामुळे हीच जोडी सगळ्यांना फासणार आहे. सगळे पैरे फासणार आहेत म्हणजे बकासूरचाच पायरा फासणार आहे. बघा तुम्ही, आता मी सांगत नाही बकासूरचा पायरा कुठं आहे काय, सांगतो सगळं सांगतो, काय काळजी करू नका. मी गुपित ठेवला थोडासा तो पायरा. 11 नंबरचा पायरा आहे हिंद केसरी लक्षा. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आदतमधला लक्षा आणि तो लक्षा वाघवाडीकरांच्या 10 सरकार यांच्या लक्षासोबत दिसेल. आणि आता तो काय पळतो हिंद केसरी रोमन, तो पुष्यगावचा 1 नंबरचा मार्केट 10 सरकार यांच्यात म्हणजे काय पळतोय, काय स्पीड आहे, प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेतोय असा हा वाघवाडीकरांचा रोमन. आणि लक्षासुद्धा चांगलाच पळतो, लक्षा माहीत आहे. आणि लक्षा हिंद केसरी आहे आणि हिंद केसरी मैदानामध्ये सचिन लक्षा नाही पळताना दिसणार आपल्याला, वेगवेगळ्या वैऱ्यात आहेत ते. 12 नंबरचा पहिला 6-11-11 समाजसेवक संतोष तोडकर यांचा 6-11-11 आपल्याला संघर्ष योद्धा बुलेट याच्यासोबत दिसणार आहेत. 14 नंबरचा पैरा आहे पृथ्वीराज दादा खुटवळ यांचा प्रभू आणि कार्तिक विसापूरकरांचा. ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. 15 नंबरचा पैरा स्वराज धामनेरकरांचा स्वराज आणि त्या स्वराजसोबत आपल्याला दिसू शकतो मिल्ट्री अपशिंगकरांचा चित्र्या. चांगलं कॉम्बिनेशन आहे हे सुद्धा. 16 नंबरचा पैरा महाराज, आपला महाराज बकासूरच्या दावणीतला महाराज दुर्गासोबत दिसेल, घाणंदकरांच्या किंवा गोकुळसोबत दिसेल, दोघांच्यापैकी एक दिसेल. 17 नंबरचा पैरा विठ्ठल अजय शेट यांचा घरचा साज तेजा दिवाण्या पळताना दिसतील. 18 नंबरचा पैरा चिक्या आणि नाऱ्या, विठ्ठल नानांचा जो दावणीतला आणि अजय शेट यांच्या दावणीतला जो चिक्या आहे आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये तो पोहतो आणि नाऱ्या नाशिकचा. ही जोडी एकदा पळाली आणि फायनलमध्ये राहिलेली जोडी आहे. 19 नंबरचा पैरा साखरवडीकरांचा बावऱ्या आणि आबांचा पाकऱ्या, हे दोघं पळताना दिसतील. आणि शेवट 20 नंबरचा अजून एक पैरा आहे 20 नंबरचा लाल बादशाह पळताना दिसेल. लाल बादशाह आणि त्याच्या दावणीतला घरचा नंदी आहे, त्याचं नाव मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा कोण आहे लाल बादशाहसोबत. त्यांच्या घरी मैदानात पळेल, बकासूरला टक्कर देईल त्याने लिंबच्या मैदानामध्ये. 21 नंबरचा पायरा मी ठेवतोय एम.पी. किंग शेरा येण्याची दाट शक्यता आहे आणि शेरा शंकरपाटाचा बादशाह महाराजसोबत दिसेल. एक प्रश्नचिन्ह आहे, परंतु 5 लाखाचं मोठं मैदान आहे, हिंद केसरीचं मैदान आहे, त्याच्यामुळं दाट येण्याची शक्यता एम.पी. किंग शेरा
आणि महाराज पळेल. 20 पैरे सांगितले ते 21. बकासूरचा मथुरचा पायरा येईल कुठल्या तरी एका चॅनलवरती येईल. 8 वाजता येईल. 8 वाजता येईल. 8 वाजता.